नमस्कार, मी डॉक्टर संतोष कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य आयएमएचा राज्याध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की येत्या 26 एप्रिलला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य आयएमएचे एकमेव ऑफिशियल पॅनल जे नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे, त्याचबरोबर सर्वसमावेशक आहे आणि महिलांचा सन्मान करून महिलांना संधी देणार आहे। या पॅनलचे उमेदवार आहेत डॉक्टर राजीव अग्रवाल नंबर 1, डॉक्टर संजय कुमार देशमुख नंबर 13, डॉक्टर उज्ज्वला कराड दैफळे नंबर 24, डॉक्टर वसंत लुंगे नंबर 27, डॉक्टर उमेश मराठे नंबर 29, डॉक्टर वैजयंती पटवर्धन नंबर 40, डॉक्टर प्रशांत रहाटे नंबर 43, डॉक्टर पार्थिव संघवी नंबर 48, डॉक्टर गिरीश ठाकूर नंबर 56। या पॅनलला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये भरघोस मतांनी निवडून देऊन एक पारदर्शक आणि डॉक्टरांचं संरक्षण करणारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल स्थापन करण्यासाठी संधी द्यावी हीच नम्र विनंती। जय हिंद, जय आयएमए, जय सद्गुरू। धन्यवाद। Namaskar, respected members of IMA Maharashtra. I am Dr. Vikrant Desai, Secretary IMAMS. As you are aware, we have voting for MMC elections on Sunday, 26th April from 8 a.m. to 5 p.m. at the district headquarters. The official endorsed panel consists of 9 members representing all regions of Maharashtra. At number 1, we have Dr. Rajiv Agrawal. Number 13, Dr. Sanjay Deshmukh. Number 24, Dr. Ujjwala Karad. Number 27, Dr. Vasant Lunge. Number 29, Dr. Umesh Marathe. Number 40, Dr. Vaijayanti Patwardhan. Number 43, Dr. Prashant Rahate. Number 48, Dr. Parthiv Sanghvi. And at number 56, we have Dr. Girish Thakur. I request you to cast your valuable vote in favor of the complete panel which will represent us in the MMC. Thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. Long live IMA. नमस्कार मित्रांनो, येत्या रविवारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्य कोषाध्यक्ष म्हणून मी डॉक्टर अमोल गीते आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आपण जास्तीत जास्त संख्येने या रविवारी मतदान करायचं आहे आणि आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी पार पाडायची आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे की वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल उभे आहेत। जसं कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाची अवस्था झाली होती की कारण की इथे लढणारी लोक ही आपलीच आहेत, आपलेच मित्र आहेत, आपले सहकारी आहेत आणि असे एकमेकाविरुद्ध लढत असताना आपल्यामध्ये कटुता आलेली आहे। परंतु आपल्याला या ठिकाणी कर्तव्य बजावावंच लागेल, आपल्याला एक निर्णय घ्यावाच लागेल। इंडियन मेडिकल असोसिएशनला सबल करणारा, इंडियन मेडिकल असोसिएशनला बळ देणारा जे पॅनल आहे, जे आपण राज्य नेतृत्वाने डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी अधिकृत केलेलं जे पॅनल आहे, त्यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपल्याला जो एक अमूल्य अधिकार मिळालेला आहे लोकशाहीमध्ये, त्याचा योग्य वापर करायचा आहे। आपल्या पॅनलमध्ये अनुभवी चेहरे तसेच नवीन चेहरे यांचं चांगलं मिश्रण दिलेलं आहे। आपल्याकडे डॉक्टर राजीव अग्रवाल हे 1 नंबरचे आहेत उमेदवार, 13 नंबरला आहे डॉक्टर संजय कुमार देशमुख, 24 नंबरला आहे डॉक्टर उज्ज्वला कराड दैफळे, 27 नंबरला आहे डॉक्टर वसंत लुंगे, 29 नंबरला आहे डॉक्टर उमेश मराठे, 40 नंबरला आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन, 43 नंबरला आहे प्रशांत रहाटे, 48 नंबरला आहे डॉक्टर पार्थिव संघवी आणि 56 नंबरला आहे डॉक्टर गिरीश ठाकूर। अशा प्रकारचे एक अनुभवी त्याचबरोबर फ्रेश चेहरे आपल्या या पॅनलमध्ये आहेत। त्यामुळे आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवावेत आणि एक दिलाने या सर्व पॅनलला निवडून द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो। मित्रांनो, आपण सगळ्यांनी एकत्र राहावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही लोकांचे इगो हेवे दावे असल्यामुळे एकसंध पॅनल आपण देऊ शकलो नाही। आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे आहेत, परंतु आपण आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, एक डिसिजिव्ह मॅन्डेट देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आपले 9चे 9 ऑफिशियल पॅनलचे उमेदवार आपल्याला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचे आहेत, जेणेकरून आयएमएचं एक स्ट्रॉंग लिडरशिप एमएमसी मध्ये जाईल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हे आमची सर्व मंडळी काम करतील। आपण सर्वांनी 26 तारखेला प्रचंड मताधिक्याने, जसं आपण बघितलं असेल पश्चिम बंगालमध्ये 90% वर मतदान झालेलं आहे। आपण डॉक्टर आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण हे सगळ्यांनी घराबाहेर पडलं पाहिजेत आणि प्रचंड मताधिक्याने मोठ्या संख्येने आपण सगळ्या या ऑफिशियल पॅनलच्या आयएमएच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजेत असं मी आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद।